हाय एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ। आज आहे संडे, म्हणजे काहीतरी नॉनव्हेज तर बनलंच पाहिजे। चला तर मग आज मी बनवणार आहे चिकन खरडा रेसिपी। वेळ न दवडता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर ठेवली आहे कढई। कढईमध्ये घातले 2 चमचे तेल आणि तेलामध्ये 1 वाटी खोबरं घातलेलं आहे। खोबऱ्याला आपल्याला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि त्यामध्ये मी लगेचच घालणार आहे 4-5 हिरव्या मिरच्या। मिरच्या ह्या आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत खोबऱ्यासोबतच। खोबरं आणि हिरव्या मिरच्या सोबतच 2 मिनिटं भाजून घेणार आहोत आणि लगेचच आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत 4-5 पाकळ्या लसणाच्या। आणि आता सर्वच वस्तू मिक्स करत भाजून घेणार आहोत। भाजून घेतलेलं हे वाटण आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून वाटून घ्यायचं आहे। यानंतर लगेचच एक कढई घ्यायची आहे। कढईमध्ये घालायचं आहे थोडंसं तेल आणि तेलामध्ये घालायचा आहे 1 मोठा चिरलेला कांदा। कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजत असताना मी थोडंसं मीठ घालत असते, जेणेकरून कांदा पटकन भाजून होतो। कांदा भाजून झालेला आहे आणि यानंतर आपण लगेचच यामध्ये घालणार आहोत आपण वाटून घेतलेलं वाटण। वाटून घेतलेल्या वाटणालाही छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। वाटण भाजत असताना आपल्या गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम वरती ठेवायची आहे, जेणेकरून आपलं हे वाटण खमंग आणि खरपूस भाजलं जाईल। या ठिकाणी मी हे वाटण जवळपास 3 ते 4 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती छान खरपूस भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये मोठी वाटी भरून शिजलेलं चिकन घालणार आहोत। हे चिकन जसं नॉर्मली आपण शिजवतो असं शिजवून घेतलेलं होतं आणि तसंच ते 1 वाटी यामध्ये घातलेलं आहे। यानंतर आपण हे चिकन यामध्ये छान मिक्स करून परतून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे चिकन रोस्ट करून घ्यायचं आहे। मी जवळपास 2 ते 3 मिनिटं हे चिकन मीडियम फ्लेमवरती रोस्ट करून घेतलं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। घातलेलं मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची आहे आणि 2 मिनिटासाठी हे चिकन असंच ठेवायचं आहे। 2 मिनिटं झालेली आहेत। यावर आपण यामध्ये घालणार आहोत खूप सारी कोथिंबीर। कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर रेडी आहे आपली चिकन खरडा रेसिपी। नेहमीच सुकं चिकन खाऊन कंटाळा येतो, तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे चिकन खरडा। अतिशय भन्नाट लागतो आणि अतिशय इन्स्टंट अशी रेसिपी आहे। तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। चिकन खरडा सर्व करत असताना अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाने याची चव अतिशय अप्रतिम लागते। तुम्ही असा माझ्या पद्धतीने चिकन खरडा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।